नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही बघताय ही शून्य मशागत शेती म्हणजे SRT वर कपाशी लावलेली आहे. बघू शकता तुम्ही. आता आधी हे मक्याचं शेत होतं, मक्की लावलेली होती. तर फक्त इथं बेड पाडून कपाशी लावलेली आहे. कोणत्याही प्रकारची नांगरटी वगैरे वखाटी केलेली नाही आहे. फक्त बेडवर नळ्या हातरून कपाशी लावलेली. हे बघा तुम्ही. आता तुम्हाला आता धस दिसताच आहेत. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे धस म्हणजे हे धस तसंच राहू द्यायचं, जुनं पीक. आणि याच बेडवर आपण कोणतेही पीक लावू शकतो. बघू शकता तुम्ही, शानदार पद्धतीने कापूस उगवला आहे SRT पद्धतीमध्ये. हे बघा, मक्कीचे शेत होतं. मक्कीचे तसेच आहेत. फक्त बेड पाडलेले आहेत आणि त्याच्यावर कापूस लावलेला आहे. या SRT पद्धतीमध्ये फक्त प्रथमतः पहिल्या वर्षी फक्त बेड पाडावं लागतात. नंतर बेड पाडायची गरज नाही, कशाचीच गरज नाही. नांगरटी वखटी कशाची गरज येत नाही. हे बघू शकता तुम्ही. आता सदर पद्धतीची लागवड आहे. शानदार आहे. हे बघू शकता तुम्ही. आता हे बघा, धस तसं जमिनीवर बेडवर धस आहे. आता हे काही दिवसातनं कुजून जाईल, त्याच्यातनं सेंद्रिय कर्ब तयार होईल. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.